जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. विचारात वाटतं माझंच दुसरा रेकॉर्डिंग लावणारा रेकॉर्डिंग ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो चढी खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जा. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. रजिस्टर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला 2 प्रिसेट दिलेले आहेत, एक बिट बुकमार्क प्रिसेट आणि शिकेबेट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता तुम्हाला पहिल्याच मित्रांनो काहीच समजणार नाही. मी सांगतो ते स्टेप बाय स्टेप मी एडिटिंग सांगतो, तशा प्रकारे तुम्ही करा. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट लेअर हाईड आहेत ते अनहाईड करून घ्या एक एक करून. बघू शकता मी एक एक करून अनहाईड करून घेतो एक एक लेअर. तर बघू शकता मी अनहाईड करून घेतलेले आहे सर्व काही लेअर. सिम्पली काय करायचं मी सांगतो त्या मित्रांनो, स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायचं आहे, तरच व्हिडिओ समजून जाईल. सिम्पली स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही तर तुमचं देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट काय करायचं इथं मित्रांनो, बघू शकता इथं फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पहिला मित्रांनो 8.18 सेकंदापर्यंत वाढवा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोला व्यवस्थितरित्या स्क्रीनला सेट करा. बघू शकता फोटोला लॉंग प्रेस करून बघू शकता इथं ते आपण म्युझिक म्हणजे म्युझिक दिलेलं आहे. गाण्याच्या वरती घ्यायचं आहे फोटोला, म्हणजे म्युझिकच्या वरती घ्यायचं आहे. जस्ट काय करायचं आहे, आपण एवढे एडिटिंग केल्यानंतर हा जो रेक्टँगल इफेक्ट आहे ते आपण लास्टला अनहाईड करायचे आहेत, हाईड आहेत ते. आता मित्रांनो इथनं मेन एडिटिंग आहे, तर इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. आता काय करायचं, हे जे रेक्टँगल दिसतात मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. डायरेक्ट आपल्याला इथं फोटो ॲड करायचे. मी तुम्हाला इथं डायरेक्ट रेडीमेड दिलेलं आहे. जस्ट बघू शकता रेक्टँगलवरती क्लिक करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन 4 नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथे इमेज नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून इथं सिम्पली मित्रांनो फोटोला सिलेक्ट करा आणि वरती मित्रांनो प्लसवरती क्लिक करा. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे आपला फोटो दिसून जाईल. तर एक एक करून मी पटापटीतनं ॲड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक करून इथनं पटापटीतनं ॲड करून घेतो. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक एक करून इथनं ॲड करून घेतच आहे मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथं बघू शकता इथं मी सर्व काही इथं इफेक्ट मित्रांनो बघू शकता इथे इमेज सर्व काही इथं ॲड केलेले आहेत. तर आता 10.10 सेकंदापासून एक एक बिटला आता एक एक फोटो ॲड करायला चालू करायचा आहे आणि आपल्याला. तर बघू शकता एक एक बिटला एक एक फोटो ॲड करतो. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. जस्ट मित्रांनो इथं पहिला 2च फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी इथं 2 फोटो ॲड करून घेतो. याला लॉंग प्रेस काय करायचं, याला लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे आणि ह्याला देखील लॉंग प्रेस करून या बघू शकता इथं मी एक बघू शकता बॅकग्राऊंड रिमूव्ह PNG असं एक मूव होताना दिलेला आहे. बघू शकता तो इथं आपल्याला मित्रांनो बघू शकता बॅकग्राऊंड मूव होताना एक तुम्हाला इथं मी PNG ॲड करून दिलेलं आहे, त्याच्या बॅकग्राऊंडला हा फोटो घ्यायचा आहे. तर आता मित्रांनो लास्टचे पहिला आपण लास्टचा फोटो इथे एडिट करूया. त्याच्यावर लास्टच्या फोटोवरती रेक्टँगलवरती क्लिक करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टार नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून लास्टला इमेजवरती क्लिक करून सिम्पली मित्रांनो आपल्याला इमेज सिलेक्ट करून वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी इथं की फ्रेम दिलेले आहेत, तर बघू शकता इथं की फ्रेम दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला इथं रेडीमेडच दिलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला एक मित्रांनो इथं इमेज ॲड करायचं आहे
आणि प्लस त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेले म्हणजे रिमूव्ह असलेले इथं PNG आपल्याला त्याच फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा फोटो मी ऑलरेडी इथं ॲड करून दिलेला आहे. त्याच्यावरती क्लिक करा. कलर अँड फिल्म जाऊ, इथं इमेज नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो बघू शकता आता ह्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह आहे. नाहीतर हा फोटो घेतो. तर बघू शकता मित्रांनो सिम्पली हा फोटो घेतलेला आहे मी. तर आता काय करायचं आहे, जो हाच फोटो आपल्याला म्हणजे बघू शकता हाच फोटो आपल्याला इथं देखील इथं ॲड करायचा आहे. तर मी करून घेतो इथं देखील ॲड. तर बघू शकता हाच फोटो आपल्याला इथं ॲड करायचा आहे. तर हा फोटो मी इथं ॲड करून घेतो. तर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो काहीच अशा प्रकारे आपल्याला मूव्ह होताना दिसून जाईल. तर आता काय करायचं आहे, आता सिम्पली बॅग यायचं शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो शिक इफेक्ट प्रेसेटमधला पहिल्या इफेक्टीतनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या 10.10 सेकंदाच्या बीटच्या समोरची इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शेक इफेक्ट प्रेसेटमधला 2 नंबरच्या पेटीतनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या आत्ता जो आपण इफेक्ट पेस्ट केला त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता काय करायचं मित्रांनो बघू शकता त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता त्याच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट मी पेस्ट करून घेतो. तर बघू शकता हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला 3 नंबरच्या पेटीतनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो 1 2 मित्रांनो बघू शकता आत्ता 12.30 सेकंदाजवळ बघू शकता 12.3 सेकंदा समोरच्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे बघू शकता या इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅग यायचा एक इफेक्ट प्रेसेटमधला 4 नंबरच्या पेटीतनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या सगळ्यात लास्टच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सगळ्यात लास्टच्या मित्रांनो फोटोला इफेक्ट पेस्ट सगळ्यात लास्टच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा आहे शेक इफेक्ट प्रेसेटमधला आपल्याला इथे एक ओव्हरली इफेक्ट दिलेला आहे तो इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता 11.9 सेकंदाजवळ यायचं आहे. सिम्पली पेस्ट लेअर करा. लॉंग प्रेस करून मित्रांनो बघू शकता इथं आपण इथं इमेज ॲड केलेलं आहे त्याच्या सिम्पली वर ही लेअर आपल्याला ॲड करायची. म्हणजे आपण बॅकग्राऊंड नसलेल्या जे खालच्या इमेजला बघू शकता या दोन इमेजच्या मध्ये आपल्याला व्हिडिओ इफेक्टची लेअर ॲड करायची आहे. सिम्पली स्टार्टिंगलाच आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून रेक्टँगल ॲड करा. पूर्णपणे लास्टला घ्या. थ्रेडवरती क्लिक करून फिल कंपोजिशन ॲड करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्म जाऊन एक ऑप्शन दिसेल स्टार त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड करायची आहे. स्टार्टिंगलाच प्लस आयकॉन बघू शकता आपण बॉर्डर ॲड केलेली आहे. सिम्पली रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन जेवढे काही मी इथं इफेक्ट हाईड करून दिलेले आहेत 4 ते सिम्पली इफेक्ट अनहाईड करून घ्यायचे आहे. आणि इथं बघू शकता इथं डायलॉगला देखील मी इथं फेड इन फेड आउट इथं मी ऑलरेडी इथं इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेजोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.